भंडारा जिल्ह्यात विज्ञान प्रदर्शनी आहे आणि भंडाऱ्याची मुलगी, भंडारा म्हणजे लाखनी तालुक्यातली मुलगी आहे पायी. या मुलीची संकल्पना आहे वेस्ट मॅनेजमेंट अँड एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी. तर या मुलीकडून आपण माहिती घेऊया या प्रोजेक्टबद्दल. सुप्रभात सर्वांना. माझे नाव गोजिरी प्रदीप लिचडे आहे. मी इयत्ता 9वीची विद्यार्थी MD ऑन फ्युचर स्कूल लाखनीमधून आली आहे. माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे स्मार्ट वेस्ट सॉर्टिंग बिन. हे बिन वेस्टला 3 कॅटेगरीजमध्ये सेग्रिगेट करण्याचं काम करते. जसं की तुम्हाला माहीत आहे की आपल्या भारतात एवढे प्रॉब्लेम्स आहेत, कारण की रुरल्स आणि काही सेमी अर्बन एरियाजमध्ये हे जे कचरा आहे ते कुठे पण पडला राहतो. कुठे रस्त्यावर पडला राहतो, म्हणजे पाण्याजवळ पडला राहतो, ज्याच्यामुळे पुष्कळ सारे बिमाऱ्या होतात, जसं की मलेरिया होतो, डेंग्यू होतो, कॉलेरा होतो. आणि गव्हर्नमेंटला सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याला सेग्रिगेट करण्यात खूप जास्त प्रॉब्लेम होते आणि खूप जास्त पैसा पण लागतो. तर हे मी घरच्यासाठी बनवलं आहे. जर घरच्या घरी कचरा सेग्रिगेट होईल तर आपल्याला पण म्हणजे खूप जास्त हेल्प होईल. आणि याच्यात काही सेन्सर्स आहेत, जसं मोशन डिटेक्टर, मॉइश्चर डिटेक्टर आणि मेटल डिटेक्टर, जे वेस्टचा टाईप डिटेक्ट करतात की तो कोणत्या टाईपचा आहे आणि त्याला वेगळ्या वेगळ्या कंपार्टमेंटमध्ये टाकण्याचे काम करतात. हे ड्राय वेस्ट आहे. मी याच्यात हे वेस्ट टाकलं आणि याला मोशन दिल्यावर तो वेस्टच्या बाबतीत जेवढा पण डाटा आहे तो पूर्ण कलेक्ट करणार आणि तो जो वेस्ट आहे तो त्या नेमक्या त्या कप्प्यात जाऊन पडणार, जसं की तुम्ही पाहू शकता. या मुलीने या मुख्य डब्यामध्ये हा कचरा टाकलेला आहे, ड्राय कचरा आहे. आणि तो कचरा टाकल्यावर तिनं बटन दाबलं. बटन नाही दाबलं सर, सेन्सर दिलं फक्त. सेन्सर घेतल्याबरोबर म्हणजे जो ड्राय कचऱ्याचा जो डब्बा आहे तो वेगळ्या डब्यात ते ड्राय कचरा पडेल, ओला कचरा वेगळ्या ह्याच्यात पडेल. म्हणजे तीन जे प्रकारचे कचरा आहे तो त्या कचऱ्याचं नाव काय? रिसायकलेबल वेस्ट, नॉन रिसायकलेबल वेस्ट आणि ऑर्गॅनिक वेस्ट. त्यात मराठी सांगू शकते? हो. हे म्हणजे ड्राय वेस्ट म्हणजे सुका कचरा आपण म्हणू शकतो. सुक्या कचऱ्यासाठी येल्लो बिन आहे आणि ओला कचरा त्याच्यासाठी ग्रीन बिन आहे. आणि जे मेटल जसं लोहा लोखंड टाईपचा कचरा असतो त्याच्यासाठी हे ग्रे बिन आहे. खूप अभिनंदन तुझं. कारण आजच्या काळाची खूप गरज आहे. कारण कसं असतं, रस्त्यावर कचरा पडून असतो तर तसाच राहतो, त्याच्यामुळे प्रदूषण होतं. आणि कचरा व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन अतिशय काळाची गरज आहे. आणि अनेक लोकांना त्या गोष्टीपासून सांगितलं पण होतं. तुला ही कल्पना सुचली कशी? मी जसं की म्हणजे मी जसं फिरत होती फक्त आणि मला जिकडे तिकडे कचरा दिसला, त्यामुळे विचार मला आलं की म्हणजे एवढं